विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तेली समाजाने मेळावा भरवल्याचं पाहायला मिळालं। विदर्भामध्ये तेली समाजाची मतं निर्णायक आहेत असं सुद्धा वक्तव्य यावेळी अभिजित वंजारी यांनी केलंय। तेली समाज भाजपकडे असल्याचं चित्र उभं केलं जातंय असं सुद्धा वक्तव्य वंजारी यांनी केलंय। काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाळे यांनी। पाहूया। सध्या लोकसभा निवडणुकीचा फीवर हा अति वेगात चढलेला आपल्याला दिसून येतो। वेगवेगळे मेळावे, सामाजिक मेळावे आयोजित करण्यात येतात। त्याच अंतर्गत तौलिक समाजाचा देखील मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे सदस्य आमदार अभिजित वंजारी। काय सांगाल, आज तुम्ही इथे मेळावा आयोजित केलेला आहे आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा घोषित करताय, नेमकं असा मेळावा आयोजित करण्याचं काय कारण आहे? काल परवा मी वर्तमानपत्रामध्ये आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असं मी ऐकलं की काही लोकांनी, काही समाज संघटनेच्या काही लोकांनी इथली स्थानिक उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गडकरींना त्या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शविला। तर एखाद्या समाजाच्या संघटनेनं अशा पद्धतीचा पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी किती लोकांना विचारात घेतलं होतं, त्यांनी किती संघटनेच्या संस्थांच्या लोकांना विचारात घेतलं होतं, हे त्यांनी विचारायला पाहिजे होतं। आता त्यांनी पाठिंबा दिलाय तर आम्हाला शक्ती प्रदर्शन करणं आणि सगळ्या संघटनेसोबत चर्चा करणं हे गरजेचं होतं। त्याकरता आज आम्ही नंदनवन या परिसरामध्ये हा तेली समाजाचा मेळावा आयोजित केला। याच्यामध्ये जवळजवळ 500-700 प्रमुख लोकांनाच आम्ही बोलवलं। वेगवेगळ्या संघटनांचे, वेगवेगळ्या संस्थांचे, मग त्या महिला संघटना आहे, कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, काही व्यावसायिक लोक आहेत। या सर्व लोकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचं मत जाणून घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मग आम्ही विकास भवनला बोलवलं आणि आम्ही केवळ याच ठिकाणी नाही, केवळ नागपूर शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेली समाज हा काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, हा संदेश देण्याकरताच आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।